आहे शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची। वर्षाअखेरीसह राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे। जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय। तर 27 डिसेंबरला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। राज्यातील थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे। तर 26 आणि 27 डिसेंबरला हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलाय। 26 तारीख आणि 27 तारखेला या 2 दिवसात राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली। काही ठिकाणी तो हलका पाऊस असेल। 26 तारखेला बऱ्याच अंशी तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक या सर्व भागामध्ये असण्याची शक्यता आहे। आणि 27 तारखेला तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे त्याच्यामध्ये मग वरचे जिल्हे आणि मग पुणे घाट भाग या भागामध्ये पण त्याच्या प्रकारची शक्यता आहे। आता या बातमीनंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प झालाय। तब्बल 1000 पेक्षा जास्त गाड्या अटल टनेलमध्ये अडकल्यात। हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होते, त्यामुळे राज्यातील 30 आणि 2 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले। जहां मर्जी गाड़ियां लगाई हुई है और पूरी तरह फंसी हुई है। शिमला इथं हंगामातील दुसरी बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय। बर्फाच्छिद वाऱ्यांमुळे लोकरीचे कपडे घातलेले पर्यटक हिमकणांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडलेत। त्याचवेळी शहरातील रिज आणि मॉल रोडवर पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसून आले। मुंबईत डिसेंबर अखेरपर्यंत गारठा कायम राहणार आहे। तापमानातील ही घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहील। मुंबई शहर तसेच उपनगरामध्ये दिवसभर गार वाऱ्यांचा अनुभव येणार आहे, त्यामुळे पहाटे आणि दुपारी यासोबतच संध्याकाळी सुद्धा थंडी राहील। मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यांना कांद्याची माळ घातली आहे। नाशिकच्या बागलाणमध्ये शेतकऱ्यांना नितेश राणेंच्या गळ्यामध्ये ही माळ घातली। यावेळेस या शेतकऱ्यांना माईकवर बोलण्याचाही प्रयत्न केला, मात्र या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याचं म्हणणं ऐकून घेऊ, त्याला थांबवा जरा नंतर। कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आणि कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना कांदा आणि कापूस विक्री करणं आता परवडत नसल्याचं दिसतंय। यामुळे घरातच कापूस आणि कांदा साठवण्याची वेळ आलेली आहे। पावसाचं प्रमाण जास्त झाल्याने त्याचा फटका कांदा आणि कापूस उत्पादकावर झालाय। रायगडमधल्या JSW कंपनीनं पोलाद निर्मितीच्या कारखान्याचे विस्तारीकरणाला सुरुवात केली आहे, मात्र याचा फटका शेतकरी आणि मच्छीमारांना बसणार आहे। या परिसरातून जाताना उडणारी धूळ फुफ्फुसांमध्ये जात असल्याने गंभीर आजाराचं प्रमाण वाढत चालल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक होतीये। त्यामुळे बटाटा, शेवगा आणि मटारच्या आवकेमध्ये वाढ झाल्याने त्यांचे वाढलेले दर आता स्थिरावलेत। ऊस पिकांवर अतिथंडीमुळे विपरीत परिणाम दिसतोय। ऊस पिकांवर पानावरील पांढरे किंवा हिरवट पिवळसर पट्टे दिसून येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावलंय। सोयाबीन तेलाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे, मात्र बाजारपेठेमध्ये मंदीचं वातावरण असल्याने सोयाबीन तेलाच्या भावामध्ये 5 ते 7 रुपये लिटर मागे घसरण झालेली आहे। मका पिकाला 2225 रुपये हमीभाव असताना बाजारामध्ये हमीभाव मिळत नसल्याचं चित्र आहे। देशासह राज्यभरामध्ये आवक वाढत असून बाजारभाव तेवढेच असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहेत। सोलापूर बाजारामध्ये कांदा बाजारभावामध्ये घसरण सुरू झाली आहे। लाल कांद्याची 47,000 क्विंटलची आवक झाली आहे, तर लाल कांद्याला कमीत कमी 1350 सरासरी दर मिळालाय।
सांबार पाण्यामध्ये पोहत खाडी पार करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. सिंधुदुर्गातील आचरा खाडीमध्ये सांबार पोहतानाचा हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आमच्याकडे मानपमान हा मनातच होतो, त्याचं संगीत मीडियामध्ये वाचतं, असं फडणवीस म्हणालेत. मंत्रिमंडळ विस्तार खातेवाटपावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही मिश्किल टोलेबाजी केली. संगीत मानपमान चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये ते बोलत होते. शिवसेना शिंदेगडाचे आमदार तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडनं धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल अशी धमकी यावेळेस देण्यात आली आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दालनापाठोपाठ आता मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप करण्यात आलेलं आहे. राम शिंदेंना ज्ञानेश्वरी तर चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, सामंतांना मुक्तागिरी, पंकजा मुंडेंना पर्णकुटी बंगला देण्यात आलाय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली. सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत. सोमनाथची पोलिसांनी हत्या केली असून त्याला जबाबदार मुख्यमंत्री आहेत असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधी यांनी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्कारावेळी विजय वाकोडे यांना हृदयविकाराचा धक्का येऊन त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी वाकोडे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. मारहाण करून सोमनाथची हत्या केली असा गंभीर आरोप सोमनाथच्या आईने केलेला आहे. सोमनाथच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देऊन लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी सोमनाथच्या आईने केली आहे. कपड्यांचा रंग निळा असला म्हणजे कुणीही आंबेडकरवादी होत नाही असा टोला खासदार नारायण राणे यांनी राहुल गांधींना लगावलाय. राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर नारायण राणेंनी टीका केली आहे. राहुल गांधी हे परभणी येथे राजकारण करण्यासाठी आलेत. त्यांना सोमनाथच्या कुटुंबाची सहानुभूती नाही असा घणाघात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. तसेच आम्ही सर्व लोकांचे नेते आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या नाटकाला लोक जुमानणार नाहीत असा हल्लाबोलही शिरसाट यांनी केलाय. परभणीतील आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडेंच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. वाकोडे साहेबांनी कधीच घरचा विचार केला नाही. त्यांच्यासाठी समाज हाच नेहमी प्राधान्याचा विषय राहिला होता असं मुलीने म्हटलेलं आहे. आणि आम्हाला त्यांनी सगळं शिकवलं पण त्यांच्याशिवाय जगणं शिकवलं नाही अशा शब्दात वाकोडे कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वामध्ये मवियातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. यावेळेस आरोपींना तात्काळ अटक करा आणि वाल्मिक कराडला सहआरोपी करा अशा मागण्यांवर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर 28 डिसेंबरला बीड पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय. देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांना नाना पटोले आता आक्रमक झालेत. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका, त्यांची चौकशी करा अशी मागणी पटोलेंनी केली. अजित पवारांवर ज्या वेळेला आरोप झाले तेव्हा त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यामुळे आता मुंडेंना काढल्यानंतरच देशमुख यांना न्याय मिळेल असं पटोले म्हणतायत. परभणीतील घटना आणि अमित शहांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ धाराशिवच्या परंडा आणि नळदुर्गामध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळेस सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईसह अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलकांनी केलेली आहे. नाशिकमध्ये परभणी घटना आणि अमित शहांच्या विरोधामध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करत राहू असा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे. तसेच सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला सरकारने 1 कोटी रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची व्यावसायिक भागीदारी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. आव्हाड यांनी यासंबंधी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसचा स्क्रीनशॉट पोस्ट केलाय. मंत्र्यांशी संबंध असल्याने वाल्मिक कराडची निष्पक्ष चौकशी होणार नाही असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. धनंजय मुंडेंना बाजूला करून कराडची चौकशी करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे. तर कराड हा मस्साजोग संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी आहे.
ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती भुजबळांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. निवडणुकीमध्ये ओबीसींचा महायुतीला आशीर्वाद मिळाला, त्यांची आत्ताची नाराजी मी समजू शकतो असं म्हणत फडणवीसांनी 8 ते 10 दिवसांची वेळ मागितल्याचंही भुजबळांनी सांगितलंय. छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करा अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेकडून करण्यात आली. वर्धातल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आलं, तर भुजबळांबाबत फेरविचार न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसणार असल्याचं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय. रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं रस्सीखेच सुरू झालेली आहे. राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांच्या रूपाने रायगडमध्ये 2 कॅबिनेट मंत्री मिळालेत. त्यामुळे रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरनं वाद होण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा पेच निर्माण झालाय. आता गोगावले समर्थकांनी दक्षिण रायगडमध्ये फिक्स पालकमंत्री भरत गोगावले अशा आशयाचे बॅनर लावलेत. या बॅनरमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भरत गोगावलेंच्या पाठोपाठ आता आदिती तटकरेंचे देखील भावी पालकमंत्री म्हणून बॅनर झळकलेत. आदिती तटकरेंच्या बॅनरवर भावी पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये पालकमंत्री पदावरनं जुंपल्याचं चित्र बघायला मिळतंय. भाजपा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांनाच न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी केलेली आहे. तसेच बावनकुळे यांना अमरावती जिल्ह्याचा चांगला अभ्यास असून ते अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांना न्याय मिळेल असंही रवी राणा यांनी म्हटलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजेंच्या नेतृत्वामध्ये चांगलं काम करून अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजे यांनी दिली आहे. तर पालकमंत्रीपद शिवेंद्रराजे भोसले यांना मिळावं असं वक्तव्य उदयनराजेंनी केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरेगाव दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदेंचा हा व्यक्तिगत प्रश्न असून ते गुवाहाटी आणि सुरतला देखील जाऊ शकतात असा टोला त्यांनी लगावलाय. ते कोणत्या रस्त्याने कुठे आणि का गेले हे रहस्य नेमकं काय आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शोधावं अशी टीका राऊतांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाची पाहणी केली. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभावर शौर्य दिन कार्यक्रमाला आंबेडकर अनुयायींचा मोठा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमानिमित्त जिल्हा प्रशासनाची व्यवस्था आणि त्यातील त्रुटींचा आढावा अजित पवारांनी घेतला. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंचं वाशी टोल नाक्याजवळ जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरामध्ये जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं. यावेळेस बालकांसाठी आणि महिलांसाठी विशेष काम करण्याचा प्रयत्न असेल असं तटकरे म्हणाले आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकरांचे अकलूज परिसरामध्ये बॅनर लावण्यात आले. निशाणा धरलेल्या पोजमध्ये बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. गोरे आणि निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय वैर हे सर्वश्रुत असल्यामुळे बॅनरमधून मोहिते पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पीएम आवास योजनेअंतर्गत आता एका वर्षामध्ये 20 लाख घरं देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केलेली आहे. ग्रामीण भागातील कच्च्या घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. तर लाडक्या बहिणींना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याचं मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलंय. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानं आदिवासी आणि दुर्गम परिसरातील महिलांसाठी काही प्रमाणात आधार मिळालेला आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडल्याने लाडक्या बहिणींना महागाईचा फटकाही बसतोय. सुमारे 35,000 लाडक्या बहिणींचे आर्थिक बजेट आता कोलमडलंय. एनएमटीच्या वतीने नवी मुंबईतून अटल सेतूवरून मंत्रालय गाठण्यासाठी 2 बस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र या बसचे तिकीट दर जास्त असल्याने प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. प्रवासी वर्गाचा अल्प प्रतिसाद पाहता आता परिवहन उपक्रमाने बसचं भाडं कमी करून प्रवाशांना दिलासा दिलाय. वाहनधारकांच्या वाहनांची 20 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान वैधता संपली असेल तर टॅक्सी परवाना रद्द करून नवीन परवाना काढून घ्यावा असं आवाहन कल्याण परिवहन विभागातर्फे करण्यात आलेले आहे. आयुर्मान वैधता संपलेल्या वाहनांची परिवहन विभागाकडून तपासणी करण्यात येते. महामार्गाची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीचा पालघर जिल्ह्याला पर्यटनाला मारक ठरत आहे. दरवर्षी नाताळ आणि नवीन वर्ष साजरा करण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. याच वेळी प्रतीक्षा हॉटेल आणि रिसॉर्ट व्यवसाय करत असतात. मात्र यावेळेस महामार्गाच्या कोंडीमुळे बुकिंगमध्ये 20% घट झाली आहे.
नववर्ष स्वागत आणि नाताळच्या सुट्टीमुळे समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसते. मात्र समुद्राच्या ठिकाणी पर्यटकांच्या मृत्यूच्या घटनाही होतात. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आहेत. सरकारने जमीन मोजणीच्या शुल्कामध्ये वाढ केलेली आहे. यापुढे 4 ऐवजी केवळ 2 प्रकारामध्ये शुल्क आकारणी केली जाईल. नव्या बदलानुसार शेतजमिनीसाठी नियमित मोजणी शुल्क 2000 तर द्रुतगती मोजणीसाठी 8000 रुपये मोजावे लागणार आहेत. नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला विविध प्रकारच्या केकची मागणी जोरात वाढलेली आहे. फ्रूट केकला अधिक मागणी आहे. तसेच प्लम केक आणि विविध फ्लेवर्सचे केक देखील बाजारात विकले जात आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनसवरनं होणारी सर्व उड्डाणं आता नवी टर्मिनलवरनं होणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तर उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून घेतलाय. भारतीय एअरटेलने 2016 मध्ये मिळवलेल्या स्पेक्ट्रमच्या देण्यापोटी 3626 कोटी चुकते केलेले आहेत. या देण्यापोटी त्यांना 8.65% व्याज भरावं लागत होतं. एअरटेलने या कॅलेंडर वर्षामध्ये स्पेक्ट्रमच्या देण्यापोटी 28,320 कोटी रुपये भरलेले आहेत. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने ॲक्टिवा 125 प्रकारची OBD2B अशी दुचाकी बाजारात आणलेली आहे. तिची किंमत 94,000पासून सुरू होते. यामध्ये TFT डिस्प्ले, दिशादर्शक नकाशा आणि होंडा रोड सिनॅक ॲपमार्फत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अशी वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही कधी दूध पिणारा कोंबडा पाहिलेला आहे का? नाही ना? तर साम टीव्हीवर तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे दूध पिणारा कोंबडा. हा कोंबडा आहे सोलापूरचा. राजा असं या कोंबड्याचं नाव आहे आणि तो नावासारखाच राजाही आहे. दूध पिणारा हा कोंबडा 6 किलोचा आहे आणि 1 वर्षाचा आहे. दूध पिणारा हा कोंबडा पाहून तुम्हाला सुद्धा चक्क बॉडी बिल्डरचीच आठवण होईल. अशी या राजा कोंबड्याची तगडी शरीरयष्टी असून म्हणूनच त्याचा खुराकही तसाच आहे. हा कोंबडा दररोज सकाळी मका, भरडा आणि भुसा खातो, तर दुपारी तांदूळ, गहू आणि बाजरी खातो आणि रात्रीच्या वेळेस भुसा तसंच 100 मिलीलिटर दूध पितो. सोलापूरच्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवामध्ये दूध पिणारा हा खास राजा कोंबडा आकर्षण ठरतोय. सर्वांचे भाव असताना 6 किलो वजनाचा हा कोंबडा तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी. पाहुयात. सोलापूरमधील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये सध्या राजा नावाचा कोंबडा हा चांगलाच भाव खाताना दिसून येत आहे आणि सोलापूरकरांसाठी मुख्य आकर्षणाचं केंद्रबिंदू हा राजा नावाचा कोंबडा होत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर वनराज क्रॉस प्रजातीचा हा जो कोंबडा आहे तो अवघ्या 12 महिन्यांचा आहे आणि 12 महिन्यामध्येच आपण बघू शकताय की त्याचं तब्बल 6 किलो वजन जे आहे ते या कोंबड्याचं आहे. बारामतीमधील पांढर वस्तीमधून हा कोंबडा जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. याची निगा अशी वेगळी अशी काहीच नाही, फक्त याला खुराकामध्ये दूध आहे एवढंच वेगळं आहे. अट्रॅक्शन म्हणून आपण इकडं आलेलो आहे, अट्रॅक्शन म्हणून निमंत्रण केलं. आम्ही विकायला तर नाही काढलेला, पण याला मागणी आलेली 50,000पर्यंत मागणी आलेली. बघू शकता आपण की कोंबडा दूध पितोय अशा पद्धतीचे चित्र आपल्याला क्वचितच पाहायला मिळतं. कोंबडा हा स्वतः गाईचं दूध जे आहे ते या ठिकाणी प्राशन करतोय. कॅमेरा पर्सन तौसिफ शेख सह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. तर हा दूध पिणारा राजा कोंबडा जवळपास 6 किलोचा आहे आणि 1 वर्षाचा आहे. दूध पिणारा हा कोंबडा पाहून बॉडी बिल्डरचीच आठवण होतीये. राजा कोंबड्याची शरीरयष्टी सुद्धा तगडी आहे आणि म्हणूनच त्याचा खुराकही तसाच आहे. दूध पिणारा राजा कोंबडा सोलापूरचा दूध पिणारा हा राजा कोंबडा आहे. तर राजाचं वजन 6 किलो आणि त्याचं वय आहे 1 वर्ष. राजा हा वनराज क्रॉस जातीचा कोंबडा आहे. सकाळी भरडा, भुसा आणि मक्याचा खुराक त्याला देण्यात येतो. तर
तर दुपारी तांदूळ, गहू आणि बाजरीचा खुराक देण्यात येतो. रात्रीच्या वेळेस भुसा तसंच 100 मिली दूध तो पितो. यानंतर पाहूयात राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे ऍक्टिव्ह मोडवर आलेत. पहिल्याच दिवशी मालेगाव तालुक्यातील शाळांनी भुसेंना अचानक भेट दिली. शालेय आरोग्य तपासणी तसेच विद्यार्थी पोषण आहाराबाबत अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी त्यांनी संवादही साधलाय. आता 5वी आणि 8वीला विद्यार्थी नापास झाल्यास प्रमोट करता येणार नाहीये. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याबाबतचा निर्णय घेतलाय. 5वी पुढील न नापास धोरण केंद्र सरकारनं रद्द केलंय. पूर्वी 5वी आणि 8वीला वार्षिक परीक्षेमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या इयत्तेमध्ये प्रमोट केलं जात होतं. एक कॉल आणि कंगाल भाल 2024 वर्षामध्ये सायबर फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेलेले. महाराष्ट्र आणि मुंबईतही मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यात आलेला आहे. डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केट गुंतवणूक यासारख्या नव्या फंड्यांचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाते. बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं दणका दिलाय. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली कोर्टानं फेटाळलाय. त्यामुळे कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी नागपूर विमानतळाच्या रनवेच्या कामाची पाहणी केली. रनवेचं काम पूर्ण न झाल्यानं गडकरी यांनी जनतेची माफी मागितली. 1 महिन्यामध्ये काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी कंत्राटदाराला दिलेत. तर 3 किलोमीटरच्या रनवेसाठी 1.5 वर्ष कसे लागतात असं हास्यास्पद असल्याचं गडकरी यांनी म्हटलंय. भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे भिवंडीमधील पूर्णा येथील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. पुण्यातल्या वाघोलीमध्ये भरधाव डंपरने 9 जणांना चिरडलं असून यामध्ये 3घांचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान डंपर चालक गजानन तोटेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. तो भरधाव वेगात आला. पुण्यातील वाघोली इथं झालेल्या अपघातानंतर नागरिक आता संतप्त झालेले आहेत. मृतांच्या नातेवाईकांनी पुणे नगर मार्गावर वाघोली चौकामध्ये रास्ता रोको केला. दरम्यान चालकाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या नातेवाईकांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील वाघोलीमधल्या अपघात स्थळाची पाहणी केली. अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची त्यांनी भेट घेतली. वाघोलीमध्ये भरधाव डंपरने 9 जणांना चिरडलं होतं. यात 3घांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये थंडी वाढल्याने अंड्यांच्या भावामध्ये देखील तेजी आलेली आहे. त्यामुळे अंड्यांचे दर आवाक्याबाहेर गेलेत. साधारणपणे एका ट्रे मागे 20 रुपयांची वाढ झालेली. अर्थात डझनभर अंडी घेण्यासाठी आता 80 ते 85 रुपये मोजावे लागत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमानाचा पारा घसरलाय. त्यामुळे खासगीसह जिल्हा परिषद शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्याची मागणी पालकांकडून होतीये. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना थंडीचा त्रास जाणवू लागल्यामुळे सकाळी 9 किंवा 10 वाजेनंतर वर्ग घेण्यात यावे अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होतीये. सोलापूर शहरातील होम मैदानावर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. या कृषी प्रदर्शनामध्ये राधा नावाची बुटकी म्हैस आकर्षणाचा विषय ठरते. या बुटक्या म्हशीची उंची 3 फूट आणि लांबी 6 फुटांची. तर ही राधा जगातील सर्वात बुटकी म्हैस असल्याचा दावा तिच्या मालकाने केलेला आहे. ख्रिसमसच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी MPSCच्या विविध संवर्गातील पदांसाठी परीक्षा होणार आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी संघटनांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र MPSCने अद्याप तरी त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. क्रिसमसचं न्यू इयर सेलिब्रेशन करणाऱ्यांसाठी खुशखबर असून यंदा हे सेलिब्रेशन जोरात होणार आहे. 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्री सुरू राहणार आहे. यात हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा, बार हे देखील पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली. याबद्दलचे आदेश आज गृह विभागाने काढले आहेत. बातमी आहे कांद्यासंदर्भात. कांद्यानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे.
नाफेड आणि NCCFनं खरेदी केलेला कांदा बाजारात येतोय. त्यातच आता बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढलेली आहे. त्यामुळे 10 दिवसांमध्ये कांदा निम्म्यावर आलेला आहे. कांद्यामुळे बळीराजाचा चांगलाच वांदा झालेला आहे. 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे. कांद्याचे भाव 10 दिवसात निम्म्यावर आलेले आहेत. कांद्यामुळे बळीराजाचा मात्र वांदा होतोय. कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पुन्हा एकदा पाणी आणलेले आहे आणि कांद्याचे भाव 10 दिवसांमध्ये जवळपास निम्म्यावर आलेले आहेत आणि 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी आता करण्यात आलेली आहे. कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलेलं आहे. कांद्यामुळे बळीराजाचा चांगलाच वांदा होत असून कांद्याचे भाव जवळपास 10 दिवसांमध्ये निम्म्यावर आलेत. त्यामुळे आता 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे.